काल आपण कंपाऊंड नाऊनचं प्लुरल चालू केलेलं आहे. त्यामध्ये कंपाऊंड नाऊनमध्ये पाहिलं की दोन नामापैकी पहिल्या नामाचं आपण अनेकवचन केलेले आहे. त्यानंतर आपल्याला आज अभ्यासायचं आहे की दोन नामापैकी दुसऱ्या किंवा शेवटच्या नामाचे अनेकवचन करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे की दोन्ही नामाचं देखील अनेकवचन होऊ शकते का, तर ते देखील आपण पाहूया. काल पाहिलेले आपण पहा. कंपाऊंड नाउन्स, त्यात पाहायचं आम्हाला संयुक्त नामाचे अनेकवचन. पहिले पाहिले आपण त्याच्यातले दोन पैकी पहिल्या नामाचे अनेकवचन केले जाते. पहिलं नाम महत्वाचं आहे. मग त्यामध्ये आपण पाहिलं तर बघा बरं, सन इन लॉ याचं प्लुरल केले होते आपण, सन्स इन लॉ. या सनचं काय केलं आपण, सन्स केले होते. त्यानंतर आपण आणखी एक शब्द घेतला होता रनर अप, उपविजेता. तर त्या रनरचं तुम्ही प्लुरल केले होते रनर्स अप. आणखीन आपण प्रेक्षकासाठी एक शब्द घेतला होता लुकर ऑन. तर तुम्ही लुकरचं सुद्धा काय केलं होतं, लुकर्स ऑन. प्रेक्षक, अनेक प्रेक्षक त्यामध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर नाईट एरंट असा एक शब्द आपण घेतला होता, नाईट एरंट, साहसी सरदार. मग त्या नाईटचं देखील आपण केलं होतं नाईट्स एरंट. एक शब्द घेतला होता कोट ऑफ मेल, कोट ऑफ मेल. कोटला पण आपण यस लावलं होतं, कोट्स ऑफ मेल म्हणजे अनेक चिलखती त्यात घेतलेले आहेत. नंतर आपल्याला आज बघायचंय दोन पैकी दुसऱ्या नामाचे. बघा बरं, दोन पैकी किंवा अनेक असतील तर शेवटच्या नामाचे. दोन पैकी दुसऱ्या किंवा शेवटच्या नामाचे अनेक वचन केले जाते. त्यामध्ये मी घेतलं इथं स्टेप सन. यातला सनचं अनेक वचन झालेलं आहे, स्टेपचं नाही, तर स्टेप सन्स. मी इथं लुकर ऑन घेतला, तो शब्द असा झाला ऑन लुकर, म्हणजे सुद्धा प्रेक्षक असतं. मग मी इथं घेतलं ऑन लुकर्स. मी इथं घेतलं बघा ग्रोन अप, म्हणजे प्रौढ. मग अपचं झालं बघा बरं, ग्रोन अप्स, अनेक प्रौढ. घेतले पुढे मी बॉयफ्रेंड, हे पण कंपाऊंड नाऊन आहे. मग बॉयफ्रेंडचं काय झालं, बॉयला यस लावू का, तर नाही. तर मग कशाला लावायचं, आपल्याला फ्रेंडला लावायचंय, बॉयफ्रेंड्स. गर्लफ्रेंड असेल तर गर्ल फ्रेंड्स शेवटी लावायचंय. त्याच्यामध्ये बघा मॅन हेटर असन तर मॅनचं मेन नाही करायचं आम्हाला, हेटरचं करायचं. बघ बरं, मॅन हेटर्स. मॅन लवर असन तर मॅन लवर्स. पुढे घेतलं मी इथं फूटमन, पायी चालणारा व्यक्ती. मग फूटमनचं काय झालं रे, फूटमेन. नुसतं मी बेगर शब्द घेतला, पण मला याचं जेंडर कळत नसेल. बेगर म्हणजे भिकारी, पण मी याच्या जेंडर कळण्यासाठी जे काही शब्द लावलेला आहे मॅन, बेगर मॅन, तर त्याचंच अनेक वचन होईल, बेगरचं होणार नाही, बेगर मेन. वॉशरमन असेल तर वॉशरमेन. डेअरी मन असेल तर डेअरी मेन. मेड सर्वंट असेल तर मेड सर्वंट्स. शेवटच्याच काय करायचं, तुम्ही अनेक वचन करत राहायचे, ते लक्षात ठेवायचे. झालं. पण यावरून काही गोष्टी व्याकरणाच्या समजून घ्यायचं की बेगरचं जेंडर न कळल्यामुळे आपण बेगर मॅन घेतलेलं आहे. म्हणजेच जेंडर कळण्यासाठी तुम्ही मॅन वुमन हे शब्द वापरू शकता, किंवा बॉय गर्ल हे शब्द तुम्हाला वापरता येईल. समजा आता चाइल्डचं जेंडर कळत नसेल तर तुम्ही काय म्हणणार, चाइल्ड गर्ल म्हणणार का, तर नाही, गर्ल चाइल्ड, बॉय चाइल्ड असं त्यांना म्हणता येईल. तर एक लक्षात ठेवायचंय आपल्याला
की जेव्हा बेगर, आता बेगर हा शब्द जर आपण घेतला तर हा बेगर दोन्हीही जेंडरमध्ये बसतो, ज्याला आपण कॉमन जेंडर म्हणतो. तसं आपण डॉक्टर असेल तर लगेच म्हणतो ना आपण कॉमन जेंडरमध्ये आलो. पण डॉक्टरचं जर जेंडर मेन्शन करायचं असेल तर मग आपण काय म्हणणार आहेत, मॅन डॉक्टर, वुमन डॉक्टर, लेडी डॉक्टर हे शब्द वापरायचे नाहीत. ब्रिटिशमध्ये ते चालत नाहीत. टीचर हे सुद्धा कॉमन मध्ये चाललं, मग आपण मॅन टीचर, वुमन टीचर असं म्हणतो. पण जेव्हा सेंटेन्स मध्ये आपण त्यांना यूज करायला जातो तर एक लक्षात ठेवायचंय की आपण असं एखादं वाक्य घेतलं की शी इज अ टीचर, हे वाक्य बरोबर राहील का शी इज अ वुमन टीचर असं वाक्य बरोबर राहील, असे सुद्धा ते परीक्षेमध्ये विचारू शकतात. शी इज अ टीचर, शी इज अ वुमन टीचर, तर याच्यामध्ये तुम्हाला हे घेता येणार नाही, कारण ऑलरेडी याचं जेंडर जे आहे ते मेन्शन झालेलं आहे याच्यामध्ये, शी मध्ये स्त्रीलिंगी आहे, त्याच्यामुळे वाक्य कोणतं बरोबर आहे, वरचं. तसंच ही इज अ बेगर मॅन असं चालणार नाही, ही इज अ बेगर. शी इज अ बेगर असं म्हटलं ते जेंडर कशामध्ये गेलं, फेमिनाईन मध्ये गेलेलं आहे. पण मला म्हणायचं असं देअर इज अ बेगर मॅन, आता मला लागेल मला बेगर मॅन जर त्याचं मला जेंडर मेन्शन करायचं असेल. आता आपल्याला दोन्हीही नामाचे अनेक वचन करायचे असतील तर ते पण पाहूया. दोन पैकी दुसऱ्याच नाही तर सी मध्ये पॅटर्न मध्ये आलेले बघा, दोन्हीही नामांचे अनेक वचन केले जाते. त्यामध्ये आलेलं आहे बघा बरं, मॅन सर्वंट, मॅन सर्वंटचं झालं मॅन सर्वंट्स. आपण घेतलं इथं वुमन डॉक्टर, आता बघा बा याच्यामध्ये दोघांचंही प्लुरल झालं, वुमनचं झालं विमेन आणि डॉक्टरचं झालं डॉक्टर्स. मॅन टीचर घेतलं तर मेन टीचर्स, मेन टीचर्स त्यामध्ये करता येईल. वुमन टीचर असतं तर विमेन टीचर्स त्यामध्ये नियमात बसवता येईल. ठीक आहे, तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, आणखीन आपण पुढे निघूया. प्लुरलाइजेशन मध्ये आणखीन एक शेवटचा राहिलेला आहे, तो म्हणजे एकवचनी नामास FUL प्रत्यय असेल तर अनेक वचन करताना FUL प्रत्ययानंतर यस प्रत्यय जोडावे. आता काहींना एक डाऊट असन की सर FUL प्रत्यय जोडल्या नाम तयारच कसं काय झालं सर, कारण FUL प्रत्यय हे नामाला जोडल्यावर आपण ऍडजेक्टिव्ह तयार केले होते. उदाहरणार्थ ब्युटीचं ब्युटिफुल, केअरचं केअरफुल, पॉवरचं पॉवरफुल. हे कसं काय तुम्ही कॉमन नाऊन केलंय सर, एक वचनी नामास एक वचनी, ते नामच तसं तयार होते. लक्षात ठेवायचे ते आपण भाववाचक नामाला लक्षात ठेवायचे. आपण ते पाहून घेतलं तर म्हणजे लक्षात येईल की अब्स्ट्रॅक्ट नाऊन जे असतात त्या अब्स्ट्रॅक्ट नाऊनला FUL प्रत्यय लावले तर ऍडजेक्टिव्ह तयार झाले होते. इथं हे कॉमन नाऊनलाच FUL लागून कॉमन नाऊनच तयार झालेला आहे, ते काही वेगळा शब्द नाही आहे, तो एकच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बघा बरं, कॉमन नाऊन जे काही आहे आणि त्या कॉमन नाऊनला FUL लागून परत कॉमन नाऊनच तयार झाला आहे, त्याने काही जात बदललेली नाही. मग यामध्ये बघ बरं, कप फुल म्हणजे आपण कप भर, मग ते कप्स फुल नाही करायचं, कप फुल्स यस शेवटून लागलेलं आहे. मी इथे घेतलं मूठभर, हँडफुल, त्याचं केलं बघ बरं हँडफुल्स. स्पूनफुल, त्याचं केलं मी स्पूनफुल्स. म्हणतात ना 2 चमचे साखर ऍड करा, 2 चमचाभर साखर ऍड करा, मग त्याच्यामध्ये आपण स्पूनफुल्स, 2 स्पूनफुल्स त्याच्यामध्ये आपण शुगर ऍड करूया. कपफुल्स, हँडफुल्स, बास्केटफुल्स त्यामध्ये घेता येतील. हे झाले आपण नामाचे एक वचनाचे अनेक वचनाचे नियम. त्यापुढे आपल्याला आता एक एक घ्यायचंय. आता फॉरेन प्लुरल्स देखील आपण या आधीच घेतलेले एक 2 उदाहरणं, त्याच्या अधिक उदाहरणांचं मी पेज तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड करेल. यापुढचं जे अभ्यासायचं आहे आपल्याला
ते म्हणजे की आपण जे काही नामे शिकतोय ते नामांचं एक वचन अनेक वचन आतापर्यंत कळालं की आम्हाला यस यस प्रत्यय लागून तयार होत आहे, पण काही नामे आपल्याला अशी पण अभ्यासायची आहेत की त्यांचं रूप एक वचनी दिसतंय पण त्यांचं कार्यानं ते अनेक वचनी बनतायत. मग अशा नामांना जर वाक्यामध्ये कर्त्याच्या ठिकाणी वापरायचं असेल तर त्या कर्त्याचा क्रियापदाशी संबंध आम्ही कसा लावायचा आहे, मग ते आपल्याला आता पाहायचं आहे. अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे, कारण आपण नाम एवढं का शिकतोय की निव्वळ नामाच्या जोड्यासाठी नाहीये किंवा नामाचे निव्वळ अनेक वचन यावेत हा त्याच्या मागचा विचार नाहीये. तर नाम हे वाक्यामध्ये कर्त्याच्या ठिकाणी आले तर त्या कर्त्याचा क्रियापदाशी संबंध कसा लावणार ते आपल्याला आता पाहायचं आहे. पहा बरं, मग ह्याचा फायदा आपल्याला पुढे आणखी नाम शिकताना होईल. बघा, आपल्याला खास करून सब्जेक्ट आणि पुढे येणारं वर्ब लक्षात ठेवायचं. सब्जेक्ट वर्ब यांच्यातलं रिलेशन पाहायचं आहे आम्हाला. सब्जेक्ट वर्ब मधलं रिलेशन, त्यातला ॲग्रीमेंट, त्याला आपण कॉन्कॉर्ड म्हणतोय. म्हणजे यामध्ये सब्जेक्ट तुम्ही घेतलाय असा, आणि महत्वाचं आहे हे सब्जेक्टच्या ठिकाणी. मग सब्जेक्ट याच्यामध्ये एक सिंग्युलर असेल तर त्याच्या पुढे येणारं वर्ब सुद्धा कसे असेल, सिंग्युलरच असेल. कारण वर्ब मध्ये सुद्धा आपण दोन भाग पाडतो. एक त्याच्यामध्ये पडतो ते म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि दुसरा येईल त्याच्यामध्ये मेन वर्ब. ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये मेन वर्ब नसेल त्यावेळेला हेल्पिंग वर्ब हे स्वतःच मेन वर्बचं काम करायला लागते. आणि हे हेल्पिंग वर्ब कोण कोण असणार, जास्त करून बी ची रूपे, हॅव ची रूपे, डू ची रूपे ही काम करणार आहेत. त्याच्यामध्ये मॉडल हे मेन वर्बचं पुढे काम करत नसतात. आम्ही या तिघांची निवड यासाठी केलेली आहे की यांच्याकडे आम्हाला वचनाचा काय करता येईल, रूपे पाहता येईल. मग सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब पण कसं असलं पाहिजे, सिंग्युलर असलं पाहिजे. मग सिंग्युलर कसं राहील, त्याच्यामध्ये एक तर नाऊन सिंग्युलर राहील किंवा नाऊनच्या ऐवजी येणारे प्रोनाऊन हे सिंग्युलर राहतील. बघा, नामाच्या ऐवजी एक तर नाम, आणि आपण पाहिलेलं आहे की सगळेच नामे ही कशी असतात, थर्ड पर्सन मध्ये असतात. म्हणजे ह्या नाऊन साठी तुम्ही प्रोनाऊन वापरू शकता. प्रोनाऊन पण आपल्याला ह्या तीन पैकीच एक गृहीत धरायचं आहे, ही किंवा शी किंवा इट. मी इथं आय हे प्रोनाऊन घेतलेलं नाही, ते कोणत्याही नामाच्या ऐवजी वापरलं जात नाही. जो बोलतो त्याचं नाव न घेता त्यानं फक्त आय वापरायचं असतं स्वतःसाठी. मग सिंग्युलर नाऊन असेल त्यासाठी काय आलेलं, ही शी इट. आता इकडं काय करायचंय आपल्याला, जर तुमचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल त्यातल्या त्यात तो सिंग्युलर नाऊन असेल म्हणजे आपल्याला बघा सिंग्युलर प्लुरल नाऊन ओळखता येणं आवश्यक आहे. आता याच्यावर आपल्याला इकडच्या बरं काय करतं, इकडचं रिलेशन काय लावणार तुम्ही वर्बचं, ते पण सिंग्युलरच असणार. त्यातलं बघा बी ची रूपे, थोडंसं मनातल्या मनात बी ची रूपे एम, इज, आर, वॉज, वर 5 आहेत. 3 वर्तमान काळात, 2 भूतकाळात. बाकीची ती मुख्य क्रियापद म्हणून काम करतात. स्वतः बी मेन वर्ब झालं, लक्षात ठेवायचं. बीइंग मेन वर्ब झालं, बीन मेन वर्ब झाले, ते आपल्याला हेल्पिंग म्हणून पाहिजे. मग याच्यामध्ये बघा एम यांच्यासोबत एम कोणासोबत चालणार नाही. एखादं नाव घेतल्यावर एम म्हणू शकता की राजू एम, राणी एम म्हणता येईल का, नाही. ही एम, शी एम, इट एम म्हणता येत नाही. मग यासाठी तुम्ही घेतलं इथं इज, भूतकाळामध्ये घेतले वॉज, झाला बीचा प्रश्न सुटला. त्याला आता हॅवची रूपांचं बघा, हॅव, हॅज. हॅडला घेऊन काही फायदा नाही, कारण हॅड एक वचनी अनेक वचनी दोन्ही मध्ये बसते. हॅड वरून वचन ठरवता येणार नाही. मी जर असं म्हटलं की सांगा ही हॅड आणि दे हॅड, असं काय फरक पडला ही हॅड आणि दे हॅड मध्ये, सर हॅडच्या रूपात काही फरक पडलेला नाही. पण हे वरचं सिंग्युलर आहे, हे प्लुरल आहे. कोणामुळं, ह्याच्यामुळे ओळखलं आम्ही, ही मुळं. ही झालं सिंग्युलर म्हणून हे हॅड सिंग्युलर, हे झालं प्लुरल तर हे पण झालं प्लुरल. याचा अर्थ हॅडचा काही बेनिफिट झालेला नाही. पण हॅव, हॅज मध्ये आपल्याला शिकता येते. हॅज, हॅज हे झालं याच्यातलं सिंग्युलर. काही म्हणते सर ते आय सोबत पण हॅजच वापरायचं का, नाही. आय जरी सिंग्युलर असलं तरी आय काही ठिकाणी नियमांना विरोध करणार आहे. त्याला ही हॅज, शी हॅज, इट हॅज किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर त्याला काय घ्यायचं, हॅज. आता आणखी पुढे पाहूया, डू, डज हे दोन पैकी कोण घ्यायचं, डू, डज, डू, डज. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला कोण घ्यायचं आहे, डज. डज म्हणजे वर्बचं फर्स्ट फॉर्म जसं मूळ रूप असेल त्याला काय करा, यस, इयस प्रत्यय जोडा.
आतापर्यंत आपल्या काय डोक्यात घुसलंय 2 दिवसामध्ये? येस येस लागलं की अनेक वचन असतं, नामाला येस येस लागलं की अनेक वचन असतं. काहींच्या डोक्यामध्ये नाम राहतच नाही, फक्त एवढंच राहतं, येस येस लागलं की अनेक वचन असतं, येस येस लागलं की अनेक वचन असतं. कोणाला? मला. यस यस लागलं कोणाला? नाऊनला. पण एक लक्षात ठेवायचं, वर्बची खासियत आहे, वर्बला जर यस यस तुम्ही सफिक्स जोडलं तर ते डज असतं, आणि डज हे परमनंट सिंग्युलर आहे. मग आता आपण सिंग्युलरची एक टेक्निक लक्षात ठेवूया. जर तुम्हाला इकडचा भाग ओळखता आला सिंग्युलरचा तर फार छान. सिंग्युलरचा नाऊन असेल तर बघा बरं, आपण इथं यस सिंग्युलरसाठी यस घेतलेलं आहे, याच्याकडे बघ बरं, सगळ्यांकडे यस दिसतंय तुला, बघ बरं, यस 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 यस. यस फॉर सिंग्युलर. मग हा नियम आयला वापरायचा का? नाही. आय साठी तुम्ही काय काय कार्यक्रम घेतले? आय साठी एम. बघा, आयनं जर इथं एम घेतलं होतं तर मग त्याने वॉज काय घ्यायचं बरं? त्यानं पण तिथं व्हॅम घ्यायचं असतं. काय घ्यायचं? व्हॅम. तसं घेतलेलं नाही. मग याने एम घेतलं, इथं वॉज घेतलं, इथं हॅजने घेतलं, हॅव घेतलं, इथं डसने घेतलं, डू घेतलं, फर्स्ट फॉर्म घेतलं. सर त्याला यस यस प्रत्यय नसते, या आयची खासियत. आय नियमापासून वेगळं ठेवलेलं आहे. आपण वर्जनचा नियम मात्र सोपा झाला. आता हा विचार करा प्लुरलायझेशनचा काय राहील. हे सिंग्युलर सब्जेक्ट आलेलं आहे, आता आपल्याला प्लुरल सब्जेक्ट पाहायचा आहे, आणि प्लुरल सब्जेक्ट मध्ये प्लुरलच्या पुढं वर्ब सुद्धा कसं राहील? प्लुरलच राहील. एक तर ते प्लुरल नाऊन असेल किंवा ते प्लुरल प्रोनाऊन असेल. मग प्रोनाऊन सुद्धा आपण इथं घेऊनच टाकू ना प्लुरल. नाऊनच्या ऐवजी येणार थर्ड पर्सन प्लुरल कोण आहे त्याच्यामध्ये? दे. आता बघा, इथं इज आलेलं आहे, मग इथं एम आहे, इथं इज आहे. आता एक नमुना बाकी येतो, म्हणजे कोण आहे? आर. वॉज नाही इथं, कोण आहे? वर. हॅज नाही इथं, हॅव. डज नाही इथं, डू. मग आपण थोडंसं क्लू लक्षात ठेवू. इथं बघा, येस फॉर सिंग्युलर, येस फॉर सिंग्युलर. आता आपण लक्षात ठेवू, प्लुरल मध्ये यस आहे का कुठे? बघा बरं, प्लुरल मध्ये स्पेलिंगच बघा ना प्लुरलची. म्हणून आपल्याला प्लुरल नाऊन ओळखता येणं फार आवश्यक आहे. का यापुढे आपण असे नियम शिकणार आहोत. परीक्षेमध्ये सुद्धा त्यांना व्याकरणामध्ये नुसतं शब्द म्हणून नाही तर ते वाक्यात टाकून ते विचारायला लागले त्यातल्या चुका. प्लुरल मध्ये कुठंही यस नाहीये, म्हणजे यांच्यात पण कुठंही शेवटून यस लागलेलं नाहीये. बघा, लागलं की यस 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 कुठंच नाही. ठीक आहे. मग आता एवढं एक स्क्रीनशॉट काढून घे. याचे लगेच मी काही उदाहरणं तुम्हाला घेऊन दाखवतो फळ्यावर. आपल्याकडं काही मेंबर जमा झालेली आहे, ती म्हणजे काय? सब्जेक्ट आणि वर्ब यांचा जर विचार जर केला तर सब्जेक्ट हे कसं आहे? सिंग्युलर असेल, तर वर्ब पण कसं झालं याच्यामध्ये? आत्ताच लिहिले आपण सिंग्युलर. मग ते सिंग्युलर नाऊन असो की प्रोनाऊन असो, वर्ब आल्या याच्यामध्ये इज, वॉज, हॅज, डज. डज म्हटलं की वर्बला काय लागले? यस किंवा यस. प्लुरल मध्ये आपण पाहिलं, नाऊन बद्दलच पाहतोय आपण आता. प्लुरल नाऊन, वर्ब सुद्धा कसं झालं याच्यामध्ये? प्लुरल. मग प्लुरल नाऊन असो की प्लुरल प्रोनाऊन असो, त्याच्यामध्ये इथं आ, वर, हॅव, डू, फर्स्ट फॉर्म, त्याला यस यस लावायचं नाही. मग यावर काही एक्झाम्पल्स आपण पाहूया, खास करून नाऊन असणारेच बघायचे, म्हणजे ताण राहणार नाही. झालं. बघा, त्यामध्ये इथे घेतले मी रिकामी जागा ठेवलेली आहे. तुम्ही या दोन पैकी एकाची निवड करा. वर्क घेणार का वर्क्स घेणार? वर्क घेणार का वर्क्स घेणार? द बॉय डॅश हार्ड, द बॉय डॅश हार्ड. मग तुम्हाला हे नाऊन शिकलात ना, हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर हे नाऊन सिंग्युलर आहे. मग आता हे नाऊन सिंग्युलर असेल तर तुम्हाला आता वर्ब काय घ्यायचंय? काय म्हणते ना, याला यस लागलेलं नाहीये, याला यस लागले, आणि यस प्लुरलचं असतं असं डोक्यामध्ये येण्याची दाट शक्यता असते. तर एक लक्षात ठेवायचं, हे द बॉय म्हणजे हा सब्जेक्टच सिंग्युलर झाला. मग यस फॉर सिंग्युलर, मग हे यस फॉर सिंग्युलर हे झालं त्याचं उत्तर.
झालं. आता मी जर याला चेंज केले बघा बरं, द बॉईज डॅश हार्ड, मग इथं घेतलं मी वर्क आणि पुढे घेतलं मी वर्क्स. आता पहा इथं काय केलं मी, द बॉईज, बॉईज काय झालं याच्यामध्ये प्लुरल, आणि प्लुरलची स्पेलिंग लिहून बघा ना याच्यामध्ये कुठे यस लागलाय का, याचं नका बघू. आता हे तर झालं प्लुरल, चला प्लुरल. मग आता आपल्याला याच्या वर्क घ्यायचं का, वर्क्स घ्यायचंय, तर तुम्हाला इथं वर्क घ्या लागेल, यस लावता येणार नाही. हे जर त्याचं आन्सर. तिसरं उदाहरण दिलंय बघा बरं मी इथं, मंकीज डॅश बनानाज. एक्झाम्पल घेतलंय, मग त्याच्यामध्ये वर्ब दिलंय बघा बरं, इट इट्स. यापैकी कोण घ्यायचं आहे, मंकीज सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर मंकीज हे झालं प्लुरल. मग हे प्लुरल असेल तर तुम्हाला इथं मेंबर काय का लागेल, प्लुरल मध्ये यस नसते, मग हे घ्यायचं आहे का नाही, उत्तर कोण झालं, इट. आता काहींनी डोकं लावायला सुरुवात केली, इथं यस लागलं का, नाही, इथं लागलं, इथं लागलं, इथं नाही लागलं, इथे लागले, इथे नाही लागले. याचा अर्थ नियम तयार झाला, कर्त्यातील नामाला यस लागले तर क्रियापदाला यस लावायचं नाही, आणि कर्त्यातील नामाला जर यस नाही लागले तर क्रियापदाला काय करायचं, यस लावायचं. वा. मग परीक्षक पण असे नामे शोधून काढेन की ज्याचं तुला वचनच कळलं नाही पाहिजे, एक वचन आहे का अनेक वचने. मग झाला की नाही गोंधळ, इथं लागे ज्ञान, टेक्निक नाही. चला मग इथं त्याने दिले बघा बरं, चिल्ड्रन डॅश स्वीट्स. चला आम्ही तुम्हाला लाईक आणि दुसरं दिलं लाईक्स, सांगा आता, नाही तर परत दिमाग लावते, याला यस लागल्या का, नाही, मग लाव यस, त्याला लावतो का, नाही. मग चिल्ड्रन काय झालं याच्यामध्ये, प्लुरल नाउन आहे, मग प्लुरल असेल तर तुम्हाला काय घ्यावं लागेल, लाईक डू असणार घेतलेलं आहे आम्ही, यस असणार डज घेता येणार नाही. मग विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला आता हे ठीक आहे, चाइल्डचं चिल्ड्रन आम्हाला माहीत होतं, पण अशी काही नामे आता आपल्याला बघायची आहेत की ती एक वचनी आहे का अनेक वचनी हे सुद्धा कळत नाही. रूपावरून ती एक वचनी दिसतात आणि कार्यावरून म्हणजे उपयोगावरून अनेक वचनी असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की नामाचं कधी पण त्याचं रूप नाही, त्याचं कार्य महत्वाचं, आणि कार्यानुसार त्याचं काय ठरवलं जातं, वचन ठरवले जाते. काही नामे अशी पण दिसतील की तुम्हाला धोक्यामध्ये ठेवतील की यस इयस त्यांना प्रत्यय लागलेलं असतं, तरी पण ते एक वचन निघतात, उपयोगानं, रूपाने नाही. नाही तर आपण डोक्यात ठेवलं यस यस लागलं काय अनेक वचन. बघा रूपानं ते वाटतात अनेक वचनी, कार्याने निघतात एक वचनी, असं उलटे पुलटे काम इथं चालणार आहे, तेच आपल्याला पाहायचं. तर एवढा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, आपण लगेच दुसरे नियम पाहूया. पहा खास करून, काही समूहवाचक नामे, कलेक्टिव्ह नाउन्स ज्याला म्हटलेलं आहे, काही समूहवाचक नामे ही रूपाने एक वचनी असतात, परंतु उपयोगाने, म्हणजे कुठलं, वाक्यातील उपयोगाने, परंतु उपयोगाने ही नामे अनेक वचनी असतात. म्हणजे यांचं उपयोजन फार महत्वाचं आहे, जे अनेक वचनाचं आहे त्यासाठी आपल्याला हे नियम लक्षात ठेवावे लागतील. म्हणजे ते रूपाने तुम्हाला एक वचन दिसतात, मग तुम्ही इथं जाण्याचा धोका जास्त आहे, पण ते निघतात कोणाच्या घरामध्ये, पुढच्या घरामध्ये ते अनेक वचनी असतात. कोण आहेत ही नामे, आपण थोडीशी त्यांची यादी आधी पण पाहिलेली आहे. एक नाव घेतलं की भराभराभर आपल्याला त्याचे नावाला सुचले पाहिजेत. बघा यामध्ये कॅटल, याला आपण गुरढोरं म्हणतो, पल्लीस. त्याच्यानंतर मी घेतलं इथं जेंट्री, सभ्य लोक, याला आपण आधी सुद्धा लिहिलेलं आहे, सभ्य लोक. त्याच्यानंतर क्लर्जी, धर्मगुरू. त्याच्यानंतर पिझंट्री, शेतमजूर, पिझंट्रीला शेतमजूर म्हणतोय. त्याच्यानंतर आपण घेतलाय टेनंट्री, हे किरायदार वर्ग.
त्याच्यानंतर घेतला इथं नोबिलिटी, हे सरंजाम वर्ग, तिथे त्याच्यातील लोक, नोबिलिटी. त्याच्यानंतर आले यामध्ये खॅनॉन, तोपगोळे ज्याला म्हटलेलं आहे. वर्मिन, हे त्रासदायक जीवजंतू जे काही आहेत ते वर्मिन त्यांना म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर इनसायनिया, हा एक शब्द आपण आधी घेतलेला आहे, स्मृतिचिन्ह इनसायनिया. मलमूत्रसाठी तुम्ही घेतलेले एक्सक्रीटा. फोक हा शब्द जर घेतला तर लक्षात येईल की अरे ही सामान्य जनता, फोक त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर आणखीन येतोय तो म्हणजे पीपल. पण पीपलचा एक प्रॉब्लेम आढळलेला आहे, तो म्हणजे पीपल यस लावून त्यांचं अनेक वचन करता येतं, पीपल्स. यामध्ये एक शब्द आणखी पॉल्ट्री, हा देखील तुम्हाला ऍड करता येईल, पॉल्ट्री. आता यांची रूपे जर पाहिली तर ती कशी वाटतात, एक वचनी वाटतात, पण आता त्यांचं उपयोजन काय आहे, अनेक वचनासारखे आहे. मग आता यामध्ये आणखीन बारकावे लक्षात ठेवायचे की या नामाच्या आधी तुम्हाला आर्टिकल अ किंवा ॲन वापरता येणार नाही. त्याचं कारण काय आहे, हे जरी रूपाने एकवचनी असले तरीही उपयोगाने कशी आहेत, अनेक वचनी नामे आहेत. बघा, या नामाआधी किंवा अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरू नये. या नामाआधी अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरून त्यांचे एक वचन करू नये. याचा अर्थ ते अनेक वचनी, हे तर मान्य झालेत. दुसरी गोष्ट, यांना परत यस लावायचंय का, बघा, या नामांना पुन्हा अनेक वचनाचे यस किंवा इयस प्रत्यय जोडू नये. कारण हे ऑलरेडीच अनेक वचनी आहेत, परत त्यांचं डबल पण नाही करताना. एक जर अपवाद सोडला तर पीपल्स केलेलं आहे आपण फक्त इथे, बाकी काहीच नाही. मग यांचं आता एक्झाम्पल्स आपण पाहू ना. मग सुरुवातीला समजा मी इथं दिले, हे मागे आपण घेतले होते बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यात दिलंय मी इथं बघा बरं, कॅटल. दुसरं दिलं आम्ही अ कॅटल. तिसरं दिलं आम्ही कॅटल्स. आता कोणतं घ्यायचं याच्यामध्ये, सर त्यावेळेस ना अ कॅटल पहिले दिलं होतं, नंतर कॅटल्स दिलं होतं, नंतर कॅटल दिलं होतं. मग तसंच पाठवून ठेवायचं का आपण, नाही. मग इथं बघ बरं, अ कॅटल घेता येणार नाही, कॅटलला यस लावता येणार नाही. उत्तर कोण झालं याच्यामध्ये, कॅटल. हे झालं त्याच्यामध्ये प्लुरल फॉर्ममध्ये नाही येते, सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे, पण त्याचं यूज कसं आहे, त्याचं कसं झालंय, अनेक प्रश्नाचं आहे. मग पुन्हा आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. नंबर 1, दुसरं, द पीजंट्री ऑफ आवर टाउन. आमच्या भागातले शेतमजूर. द पीजंट्री ऑफ आवर टाउन मेनी प्रॉब्लेम्स. तुम्हाला पर्याय दिला आम्ही फेस, दुसरा दिला फेसेस. फेस का फेसेस. आता याच्यामध्ये नाउन मेन हे का हे लक्षात ठेवायचं. इथं पण काही जणांच्या चुका होतात. काही जण काय करत नाही, क्रियापदाला लागून जे नाउन आलं होतं ना त्याच्याशीच मी संबंध लावला होता, जवळच्या नातेवाईकाशी संबंध लावायचा नाही. मग याच्यामध्ये कोण आहे, द पिझंट्री ऑफ आवर टाउन. अरे टाउन मधले कोण आहेत हे आलेले आहेत बघा, पिझंट्री. आणि हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर हे प्लुरल आहे. आणि आपल्याला माहिती आहे प्लुरल म्हटलं तर त्याला यस चालणार नाही, याला यस लागलेलं आहे, हे चालत नाही. उत्तर कोण आलं त्याच्यामध्ये, फेस. द पिझंट्री ऑफ आवर टाउन फेस मेनी प्रॉब्लेम्स. तिसरे घेतलं याच्यामध्ये, द जेंट्री ऑफ द टाउन dash invited to the party were समाजातील कोणते सभ्य लोकांना बोलवलेलं होतंय. मग याच्यामध्ये टाउन परत टाउन नाही, तर जेंट्री काय झालं याच्यामध्ये, प्लुरल म्हटलं तर याच्यामध्ये वॉज घेता येणार नाही. उत्तर कोण याच्यामध्ये, वर. याच्यात आलंय वर. चला चौथं घेतलं मी याच्यामध्ये, वर्मिन डॅश
द क्रॉप्स. चला पर्याय दिला मी तर डिस्ट्रॉय आणि दुसरा दिला मी तर डिस्ट्रॉईज. चला वर्मिन जर ही यादी माहीत नसली तर मात्र प्रॉब्लेमच आहे. त्याच्यामुळे थोडेफार मी काय म्हणतो 1000, 2000, 5000 समानार्थी शब्द पाठ करण्यापेक्षा एक असे 400-500 शब्द जे गोळा होतील आपल्या अशा काही नियमांच्या नामातून ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे झालेले आहेत. कारण इथून येणारा मार्क हा फिक्स असतो. वोकॅब्युलरीचं मार्क्स तरी फिक्स नाही आहेत, कारण ते काय सगळं संदिग्ध आहे, करावं तर लागतंच सगळं. पण जर भर याच्यावर दिला तर जास्त आहे. बघा वर्मिन, मग वर्मिन सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल. मग हे जर कळालं तर ते कळेल, कारण इथं लगेच कळून देणार आम्हाला सिंग्युलर प्लुरल. पण हेच जर कॉन्सेप्ट क्लिअर नसला तुमचा तर सिंग्युलर आहे का प्लुरल तर मात्र मोठा प्रॉब्लेम येईल. हे प्लुरलमध्ये आहे वर्मिन. मग प्लुरल असेल तर तुम्हाला यस वाला मेंबर घेता येणार नाही. कोण घ्यावं लागेल तुम्हाला? डिस्ट्रॉय. वर्मिन डिस्ट्रॉय द क्रॉप्स, त्यामध्ये घेता येईल. याला पीपल्स जेव्हा म्हणतात तेव्हा भिन्न राष्ट्राचे लोक होतात. पीपल्स ऑफ डिफरंट कंट्रीज, पीपल्स ऑफ डिफरंट रिजन्स, त्या अर्थाने ते घेता येईल. चल आणखीन एक घेतोय, सांगा याच्यामध्ये काय घ्यायचं? डॅश डॅश ग्रेझिंग इन द फील्ड. पर्याय दिला मी तर कॅटल्स आर. दुसरा पर्याय देऊ आम्ही तुम्हाला कॅटल इज. आणखीन एक पर्याय दिला आम्ही तुम्हाला कॅटल्स इज. आणखीन एक पर्याय देतो मी तुम्हाला कॅटल आर. पर्याय लिहिताना मला सुद्धा भान ठेवावं लागेल ना. चला आता बघा कॅटल्स आर, झकास वाटतंय झालं तर हे चुकलेलं आहे. कॅटल यस लावता येणार नाही. दुसरं कॅटल इज का म्हणते बरोबर आहे, कॅटल इज. पण कॅटल हे जरी सिंग्युलर फॉर्ममध्ये असलं तरी ते यूजमध्ये सिंग्युलर नाही, हे चालणार नाही. इकडची साईड बरोबर असली ती इकडची चूक आहे ना, पण इकडची परत प्रॉब्लेम तोच झाला. मग इथं कोण आलं? कॅटल आर, हे त्याच्यातलं आन्सर करेक्ट. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरं जे पाहायचं आहे ते महत्त्वाचं आहे, ते म्हणजे की विशेषण हे नामाचे काम करते का, याबद्दल थोडंसं आपण आधी सुद्धा पाहिलेलं आहे. पहा बरं, वाक्यात विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. वाक्यात ॲडजेक्टिव्ह आधी आर्टिकल द वापरले जात असेल व ॲडजेक्टिव्ह नंतर किंवा ॲडजेक्टिव्हच्या पुढे ॲडजेक्टिव्ह नंतर अनेक वचनी नाम वापरले जात नसेल तर ॲडजेक्टिव्ह हे अनेक वचनी नामाचे कार्य करते. थोडक्यामध्ये ही जी रचना तयार झालेली आहे द प्लस याच्यामध्ये येणारं हे ॲडजेक्टिव्ह, तर हे ॲडजेक्टिव्ह न राहता ते काय बनले पुढे चालून? नाऊन. म्हणजे या स्ट्रक्चरवरून काय झालं की एखाद्या वर्गातील विशिष्ट वर्गातील लोकांचा बोध होतो. विशिष्ट वर्गातील लोकांचा त्यातून काय होईल? बोध होईल. त्यासाठी हे वापरलेले आहे. ही एक रचना आहे. पण काळजी घ्या की ॲडजेक्टिव्हच्या आधी तुम्हाला द म्हणजे रूपानं जरी ॲडजेक्टिव्ह वाटत असलं आणि त्याच्या आधी द आर्टिकल आलं परत त्याच्यानंतर जर नाऊन नसेल तर ते स्वतःच नाऊन बनेल आणि ते प्लुरल फॉर्ममध्ये राहिलं. प्लुरल त्याचं यूज राहिलं. चला यामध्ये आपण समजा काही एक्झाम्पल घेऊन बघा बरं. मी इथे घेतले द पुअर, याचा अर्थ काय झाला? पुअर पीपल. द रिच, याचा अर्थ काय झाला? रिच पीपल. मी म्हटलं दी इंग्लिश, तर याचा अर्थ इंग्लिश मेन किंवा इंग्लिश पीपल. द फ्रेंच असं जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये द ब्रेव, ब्रेव मेन, ब्रेव पीपल. द नीडी म्हणजे गरजवंतू.
यांचा वापर आपल्याला वाक्यात करायचा. यांना मी आर्टिकल द लावलेलं, त्यांच्यानंतर कुठेही नाम वापरलेलं नाही. ते सुद्धा एक्झाम्पल्स पाहू. द रिच डॅश द पुअर. पर्याय दिला एक्सप्लॉइट्स, एक्सप्लॉइट. दोनपैकी कोण घेणार? पहिली गोष्ट, हे वर्बच्या आधी येणारा हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर द रिच येते. द रिच मीन्स रिच पीपल. म्हणजे ह्या अर्थाने ते घेतलं असेल तर हे झालं प्लुरल मध्ये, सब्जेक्ट झाला प्लुरल. मग प्लुरल साठी आम्हाला हे वापरता येईल का? यस लागणार तर नाही, हे घ्यावं लागेल. आपल्याला कंटिन्यू 2-3 दिवस याचा सराव करावा लागेल स्वतःला. आपल्याला उदाहरणाचं, भरपूर उदाहरणाचं, तेव्हा कुठं आपल्याला हे यस असणार, यस नसणार या दोघांमध्ये तरी फरक कळला पाहिजे आपल्याला. त्या दोन पर्यायातच आपण आउट होणार आहे, लक्षात ठेवायचं. त्यासाठी आपलं हे पक्क करून घ्यायचं की प्लुरल असेल तर ते आपलं यस वाला चालणार नाही. एक्सप्लॉइट्स नाही, एक्सप्लॉइट. द रिच एक्सप्लॉइट द पुअर. एक. दुसरं, डॅश रिअली ॲडव्हेंचरस. द इंग्लिश डॅश रिअली ॲडव्हेंचरस. मग मी इथं इज घेतले आणि इथं आ घेतले. काय घ्यायचंय? इंग्लिश काही सब्जेक्ट म्हणून घेतलेलं आहे का भाषेचं नाव म्हणून घेतलेलं आहे का? इथं विषयाचं नाही, भाषेचं नाही. मग काय आहे ते इंग्लिश? इंग्लिश इथं पीपल ह्या अर्थानं घेतलेलं आहे. इंग्लिश मेन, विमेन ह्या अर्थानं घेतलेलं आहे. मग काय? द इंग्लिश आर रिअली ॲडव्हेंचरस. त्यामुळं लक्षात आलं पाहिजे. कधी पुढे चालून काय होतं, निव्वळ वर्ब वापरायसाठी नाही तर ह्या नाऊनच्या आधी आर्टिकलच्या रिकाम्या जागा सुद्धा ठेवल्या जातात आपल्याला गोंधळात टाकायसाठी. बघा, समजा मी इथे एक एक्झाम्पल दिले. यातलं नेमकी कोणतं इंग्लिश हे पीपलसाठी वापरलेलं आहे आणि कोणतं इंग्लिश हे लँग्वेजचं नाऊन म्हणून वापरलेलं आहे, नाव वापरलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा बरं, डॅश इंग्लिश इज डॅश लँग्वेज ऑफ डॅश इंग्लिश. असे सुद्धा आर्टिकल्सचे उदाहरणं परीक्षेला येऊन गेलेले आहेत. इथं इंग्लिशच्या पुढे इथं इज वापरले, याचा अर्थ हे सिंग्युलरमध्ये आहे, हे पीपलसाठी वापरलेलं नाही. इथं तुम्हाला आर्टिकल घेता येणार नाही. इंग्लिश इज द लँग्वेज, त्यांची ती विशिष्ट भाषा. इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ द इंग्लिश. का? इंग्लिश मेन या अर्थाने, इंग्लिश पीपल या अर्थाने ती घेतलेली आहे. बघा बरं पुढे. द ब्रेव डॅश दिस फेअर. पर्याय दिला आम्ही इथं डिझर्व. हेच लायक आहेत याला. कोण? द ब्रेव. द ब्रेव मीन्स ब्रेव मेन, ब्रेव विमेन, ब्रेव पीपल या अर्थात घेतलेलं आहे. मग हे प्लुरलमध्ये आलेलं आहे. मग प्लुरलमध्ये असेल तर काय घ्यायचं तुम्हाला? आता द ब्रेव डॅश दिस फेअर. इथं यस लागलंय, हे घ्यायचं नाही. कोण? याच्यामध्ये डिझर्व. त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यावं. द ब्रेव डिझर्व दिस फेअर. त्यामध्ये द पुअर डॅश लबोरियस. लबोरियसचं काय झालंय? अरे द पुअर आर लबोरियस. कष्टाळू, कष्टकरी. ठीक आहे, तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा पुढील भाग आपण उद्याच्या तासाला घेणार आहोत. तोपर्यंत